ह्या दोनच मापानुसार आपण जी बाही आहे ती काढणार आहोत 46 इंच साईज साठी। अगोदर आपल्याला याचा फॉर्म्युला तयार करून घ्यायचा आहे। तर फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे ते बघूया। ओके, त्याच्यानंतर दंडघेर आहे इथे 7 इंच, इथे आलेले आहेत आपले 7 इंच। हा पॉइंट ते हा पॉइंट पर्यंत आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। तर तो आकार मी असा देणार आहे। छाती भागिले 4 करायचे आहे। तर आज आपण शिकणार आहोत हेवी साईज साठी लॉंग स्लीव्स कशी काढायची आहे। लॉंग स्लीव्स म्हणजे 10 इंच साईजची आपली ही स्लीव्स असणार आहे। याच्यासाठी आपण उंची घेतलेली आहे स्लीव्हची 10 आणि दंडघेर आहे 7 इंच। ह्या दोनच मापानुसार आपण जी बाही आहे ती काढणार आहोत 46 इंच साईज साठी। 46 इंच चेस्ट आणि मग त्याची जी बाही आहे ती कशी काढायची आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। तर काल आपण 46 इंच साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे हे आपण शिकलो होतो। आज तसंच 46 इंच साईज साठी स्लीव्स कशी कटिंग करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण स्लीव्स कटिंग करणार आहोत लॉंग स्लीव्स, ज्याची उंची असणार आहे 10 इंच आणि दंडघेर आहे तिचा 7 इंच। ठीक आहे, आणि ही जी स्लीव्ज आहे ही असणार आहे आपली 46 इंच साईज साठीची लॉंग स्लीव्स। हेवी साईज साठी आपल्याला कशी काढायची आहे हे बघायचं आहे। तर उंची आहे आपली 10 इंच बरोबर। अगोदर आपल्याला याचा फॉर्म्युला तयार करून घ्यायचा आहे। तर फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे ते बघूया। तर बघा, इथे मी घेणार आहे 46 भागिले 4, उत्तर येत आहे आपलं 11.5 बरोबर। याच्यामधून वजा करायचे आहेत 1 इंच, उत्तर येणार आहे 10.5। म्हणजे आपण इथे घडी किती घेणार आहोत 10.5 इंच। आता इथे काय करणार आहे, मी सगळ्यात अगोदर उंची टाकून घेणार आहे। तर उंची घ्यायची आहे आपल्याला। इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि उभा करूयात आपण हा पेपर असा मी उभा ठेवत आहे। ठीक आहे, इथून मी उंची टाकणार आहे। आता उंची येणार आहे 10, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे, 11 इंच घ्यायची आहे आपल्याला उंची। ठीक आहे, त्याच्यानंतर दंडघेर आहे इथे 7 इंच, इथे आलेले आहेत आपले 7 इंच। जिथे 7 इंच आलेले आहेत त्याच्या पुढे आपण घेणार आहोत 1.5 इंच। हे असणार आहे आपलं एक्स्ट्रा मार्जिन साठी। त्यानंतर कॅफ हाईट किती घ्यायची आहे, तर बघा इथे लॉंग स्लीव्ज आहे आपली। लॉंग स्लीव्ज साठी ही आपली 10 इंचाची स्लीव्ज आहे, त्याच्यासाठी आपण कॅफ हाईट घेणार आहोत 3 इंच। ठीक आहे, 3 इंच कॅफ हाईट घेतल्यानंतर जिथे कॅफ हाईट घेतली आहे तिथून पुढे आपण घडी टाकणार आहोत। तर घडी आपली आलेली होती 10.5 इंच इथे घेतले आहे, त्याच्या पुढे घेणार आहोत आपण 1.5 इंच मार्जिन। ठीक आहे, आता हे जे 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे याला असं कॅफ हाईटच्या लाईन मध्ये अशी रेषा आखून घ्यायची आहे, मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा जो पॉइंट आहे हा इथून अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे। ओके, तर हे झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, आकार देणार आहोत। आकार देणं अगदी सोपं आहे, एकदम सिंपल। इथून घेणार आहे मी 2.5 इंच, 2.5 इंच घेतले, त्याच्यानंतर इथे जाणार आहोत आपण हे अशा पद्धतीने। ठीक आहे, लाईन आखून घेतली। ही लाईन आखून घेतल्यानंतर हा पॉइंट ते हा पॉइंट पर्यंत आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। तर तो आकार मी असा देणार आहे। हा अशा पद्धतीचा आकार दिला, इथून ते इथपर्यंत, इथपर्यंत। ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, हा 2.5 इंचाचा पॉइंट होता ना त्याच्या मध्य सेंटर पासून आपण सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर इथे मी 1.5 इंच मोजून घेत आहे। हे बघा, इथे 1.5 इंच मोजले, इथे 1.5 मोजले आणि इथे पण 1.5 मोजले आणि इथून सुरुवात करणार आहे। हे जे आपण पॉइंट्स घेतलेले आहेत त्याला छेदून इथे असा आकार द्यायचा आहे। ठीक आहे, हा आकार इथे मी स्लीव्हचा दिलेला आहे। ही स्लीव्ज आता इथे बघा, उंची मी घेतलेली होती 10 अधिक 1 बरोबर। त्याच्यानंतर इथे दंडघेर घेतलेला आहे 7 इंचाचा, इथे घेतलेले आहे 1.5 इंच, इथे पण घेतलेले आहेत 1.5 इंच बरोबर। इथे घेतलेले आहे
2.25 इंच. बरोबर. याला म्हणतात उंची. इथे आहे दंडघेर. हे आहे आपल्या 1.5 इंच मार्जिन. इथे पण आणि इथे पण. आणि इथून आपण घेतले आहे 3 इंचाची कॅप हाईट. तर बघा अगदी सोपी आहे. लॉंग स्लीव्स काढणं बिलकुल सोपी आहे आणि प्रत्येक साईज नुसार तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे जर तुम्हाला बाहीची घडी काढता येत नसेल तर. ठीक आहे. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. जी काही तुमची चेस्ट असणार आहे, चेस्ट किंवा छाती, बरोबर, छाती भागिले 4 करायचे आहे. जे काही उत्तर येतंय त्याच्यामधून तुम्हाला 1 इंच मायनस करायचे आहे. ती असणार आहे तुमची घडी. हे फक्त आपल्याला हेवी साईज साठी करायचं आहे. बरोबर. मग आता छोटी साईज असेल तर काय करायचं, तर त्याचा व्हिडिओ आपला उद्याला येणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ बघायला बिलकुलही स्किप नाही करायचा आहे. ठीक आहे. तर आज आपण इथे काढलेली आहे ही लॉंग स्लीव्ह ही अशा पद्धतीने. हिला मी कटिंग पण करून दाखवते. इथून ही कटिंग करून घ्यायची आहे. इथून असा हा पार्ट वरचा आकार व्यवस्थित कट करायचा आहे. उरलेला पेपर साईडला ठेवायचा आहे आणि हा ओपन करून घ्यायचा आहे. हा ओपन केल्यानंतर बघा इथे हा जो पुढचा आकार आहे तो मी कट करणार आहे. तो मी असा कट करणार आहे इथून. हा अशा पद्धतीने. ठीक आहे. ही झाली आहे आपली लॉंग स्लीव्स हेवी साईज साठी. ही झाली आहे आपली लॉंग स्लीव्स हेवी साईज साठी. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला स्लीव जी आहे ती काढायची असते. फक्त 2च माप मी घेतलेले होते. एक बाहीची लांबी घेतलेली होती आणि एक म्हणजे बाहीचं दंडघेर घेतलेलं होतं. आणि ह्यानुसारच बाही कशी कटिंग करायची आहे हे आपण बघितलेलं आहे. ही जी बाही आहे ही 46 इंच साईज साठी आपण यूज करणार आहोत. आणि इतर कशा पद्धतीने काढायच्या आहेत, अजून याच्यामध्ये शॉर्ट स्लीव्स कशी काढायची आहे ते पण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जर तुम्ही नवीन आलेले असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो. त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहेत येणारे आपले त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. ओके. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. आणि तुम्ही पण ही जी स्लीव्ज आहे ती नक्की ट्राय करा, म्हणजे याची प्रॅक्टिस भरपूर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.